नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला स्वतःसाठी वेळ द्यायला वेळच राहिलेला नाहीये. म्हणजे सतत घराची जबाबदारी आहे, नोकरी किंवा व्यवसाय करणं, सतत काम करत राहणं, मोठ्या मोठ्या अपेक्षा पाहणं, मोठी मोठी स्वप्न पाहणं. थोडक्यात काय तर विचारांची ही गंगा अहोरात्र वाहत असते आपल्या मनामधून. आणि मग यामध्ये सुद्धा जर सकारात्मक विचार असतील तर ते आपल्याला यशाकडे नेत असतात आणि नकारात्मक विचार मात्र तणाव निर्माण करतात. मुळात आजच्या घडीला तणावमुक्त जीवन जगणं खरंच अशक्य आहे, पण या तणावाचं नियोजन मात्र आपण नक्कीच करू शकतो. मिठाप्रमाणे जीवनाची लज्जत वाढवणारे जर तणाव आयुष्यात असतील, जीवनात असतील, तर जीवन प्रवास होणं खरंच शक्य आहे. हे आपण मागच्या भागात डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. आजच्या भागामध्ये हे तणाव नियोजन करत असताना विचारांचा आणि भावनांचा मेळ कसा साधायचा हे आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे तणाव नियोजन आणि विवेकनिष्ठ विचार पद्धती. आजचा भाग दुसरा आहे, ज्यामध्ये आपण भावनिक नियोजनावर भर देणार आहोत. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुखदा चिमोटे यांना. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. थँक्यू. थोडक्यात मॅडम बद्दल ओळख करून देते. डॉक्टर सुखदा चिमोटे या मनोविकार तज्ज्ञ आहेत. इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेत गेली 3 वर्ष त्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. याशिवाय महिला आणि मुलांचे मानसिक आरोग्य राखण्याच्या दृष्टिकोनातून त्या विशेष कार्य करत आहेत, ज्यासाठी त्या वेगवेगळ्या कार्यशाळा सुद्धा आयोजित करत आहेत. आजच्या आपल्या भागामध्ये चर्चा करत असताना त्यांच्या अनुभव जाणून घेताना भावना आणि विचारांचा मेळ कसा साधायचा हे तर मी जाणून घेणारच आहे. तणाव म्हटलं तर तुमच्या सुद्धा मनात प्रश्न असणार आहेत. तुम्ही सुद्धा प्रश्नांद्वारे आमच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत पाहून घेऊया. 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा एसटीडी कोड जो आहे तो फिरवायला विसरायचा नाहीये. सगळ्यांना माहिती आहेच, पण एक छोटीशी विनंती करते की प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, म्हणजे तुमचा प्रश्न, तुमचा आवाज आमच्यापर्यंत अतिव्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात. आजचा विषय आहे तणाव नियोजन आणि विवेकनिष्ठ विचार पद्धती, ज्यामध्ये आपण भर देणार आहोत भावनिक नियोजन कसं करायचं यावर. आणि मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुखदा चिमोटे. मॅडम पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते. थँक्यू. जसं म्हणतात की म्हणजे तणाव म्हटलं की आवश्यक तणाव आहे आणि अनावश्यक तणाव, हे मागच्या भागात सरांनी सांगितलं. बरोबर. आणि मुळात आपण जेव्हा म्हणतो की तणाव नियोजन करायचे तेव्हा आपण अनावश्यक तणावाचं नियोजन करत असतो. आणि ह्यात मध्ये सुद्धा दृष्टिकोन खूप महत्वाचा असतो माणसाचा त्या तणावाला सामोरं जाण्याचा. मग यामध्ये विषमता आढळून येते. परिस्थितीनुसार त्या व्यक्तीची जशी जडणघडण झालेली असते त्यानुसार सुद्धा विषमता आढळून येते. याबद्दल तुमचं मत काय आहे ते सांग. जरूर. कसं असतं, कुठल्याही प्रकारचा तणाव जेव्हा माणूस फेस करत असतो त्यात पहिली गोष्ट जी डिसाइडिंग फॅक्टर असते ती म्हणजे आपल्या पुढे येणारा चॅलेंज कुठला आणि तो किती मोठा. बरोबर. म्हणजे पहिलं डिसाइडिंग फॅक्टर आहे की हां, आज मला ताप आलाय, हा माझा एक तणाव आहे. आणि दुसरं, मला डायबिटीज डिटेक्ट झालाय, हा दुसरा तणाव आहे. आता आहेत 2 आजाराचेच भाग, पण ताप येणं आणि डायबिटीज डिटेक्ट होणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे. बरोबर. तर एक असतो क्वांटम ऑफ स्ट्रेस, म्हणजे माझ्या समोर आलेला चॅलेंज किती मोठा आहे. आणि दुसरा, आपण ज्याच्यावर भर देतो तो त्याहून महत्वाचा भाग तो काय आहे, तर त्या तणावाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन कसा. माझ्या समोर जर काही चॅलेंज आलाय तर मी त्याच्याकडे कसं बघते, दिस इज अ मेजर डिसाइडिंग फॅक्टर. म्हणजेच काय की आता सपोज आपण एक छोटं उदाहरण घेऊ की 2 व्यक्ती आहेत आणि त्यांच्या समोर आलेला प्रश्न एकच आहे, पण ते दोन्ही व्यक्ती त्याला सेम पद्धतीने समोर जातील का, तर अर्थातच नाही जाणार. मग ह्या 2 व्यक्तींमध्ये काय गोष्ट आहे की जी डिसाइड करते की कोण कसा फेस करेल, तर त्याच्या 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट कुठली, तर त्याला आपण म्हणतो संचित.
म्हणजे जेनेटिक्स. म्हणजे प्रत्येक माणूस जे जन्मापासून घेऊन आलेला असतो त्याच्यासोबत, त्याला आपण म्हणूया त्याचं जेनेटिक बॅलन्स. बरोबर, संचित. आता त्याच्यात बघा भावनिकता सुद्धा येतेच. की माझ्या आईचा स्वभाव हळवा आहे म्हणून मी बाबा हळवी झाले, माझा बाबांचा स्वभाव रागीट आहे म्हणून माझ्यात ना थोडासा राग सुद्धा आलाय. तर एक भाग असतो तो म्हणजे जेनेटिकचा, की जे येतं माझ्यात ते डिसाईड करतं. दुसरा महत्वाचा भाग कुठला, तर दुसरा महत्वाचा भाग त्याला आपण म्हणू नर्चर. म्हणजेच काय, की माझ्यावर होत असलेले संस्कार. आता जसं जेनेटिक्स महत्वाचं आहे तसंच माझ्यावर होणारे संस्कार हे तितकेच महत्वाचे आहेत. मग लहानपणापासून मी कसे मोठे झाली, मग माझ्या आईवडिलांनी मला काय काय शिकवलं, कोणाकोणाचं वागणं बघत मी आज मोठी झाले, त्यांच्यातनं मी काय काय शिकले, हे सगळे भागही महत्वाचे ठरतात. बरोबर. तिसरा भाग येतो तो आहे संस्कृतीचा, की जसं आता मी भारत देशात आहे, माझा जन्म इथे झालाय, मी इथेच मोठी झाली. आता इथे मी बघते की स्त्रियांनी कसं वागलं पाहिजे. आता ह्या गोष्टीसाठी मला लहानपणापासून इन्स्ट्रक्शन मिळतात की ना मुलगी आहेस, मोठ्याने हसायचं नाही. बरं, आता काय होतं ना, त्यामुळे ह्या संस्कृतीचाही आपल्या विचारांवर आणि आपल्या भावनिकतेवर फरक पडत असतो. त्यामुळे पहिलं आपण बघितलं ते संचित, दुसरं संस्कार, तिसरं संस्कृती. बरोबर. आणि हे तीन एकत्र अगदी सारखे असले तरी एक भाग आहे की जो वेगवेगळेपण डिसाईड करतो. तुम्हाला उदाहरण देते. बघा, जे ट्विन्स असतात, जुळी मुलं असतात, त्यांच्यात नेचर बऱ्यापैकी सेम असतं, त्यांच्यात संस्कृती सेम असते, त्यांच्यात संस्कार सेम असतात, पण तरी सीता और गीता असतात, तरीही राम और श्याम असतात. मग हा चौथा महत्वाचा भाग कुठला, तर हा आहे माझी खासियत. म्हणजे मी एका गोष्टीकडे कशी बघते आणि तिथे बघताना मी कसं सामोरी जाते हे पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हा भाग आज महत्वाचा का, की आपल्यापैकी बरेच जण जिथे भावनिक नियमनाला कमी पडतो तिथे आपण पटकन काय म्हणतो, राग ना तो माझ्या खानदानातच आहे, मी काही नाही करू शकत. पण हे खरं आहे का, तर नाही. खानदानातनं किंवा आपल्या वंशातनं आपल्याला काही गोष्टी आल्या जरी असल्या तरी ते बदलणं आज पूर्णपणे आपल्या हातात आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण आपला दृष्टिकोन कसा महत्वाचा करू शकतो ते फार गरजेचं आहे. बरोबर. आता तणाव नियोजन मध्ये जसं तुम्ही म्हणालात की संचित आहेत, संस्कार आहेत आणि मग संस्कृती आहे. पण कुठेतरी भावना ज्या असतात त्या आपल्याच विचारांचं प्रतीक असतात. म्हणजे जशा भावना तसे विचार येत असतात आणि त्यानुसार आपलं वर्तन घडत असतं. बरोबर. आणि मग त्यातून मग चांगलं वर्तन घडलं तर कदाचित पुढचं परिणाम चांगले असतात आणि मग वाईट वर्तन घडलं की जे परिणाम असतात त्याच्यातून तणाव निर्माण होतात. बरोबर. मग हे विचार, वर्तन आणि भावना यांचा परस्पर संबंध आपण कसा सांगू शकतो? बरोबर. खरं तर ना आपण ह्यांना खूप वेगवेगळं करूच नाही शकत. बरोबर. म्हणजे विचार आणि वर्तन ह्या नाण्यात, विचार आणि भावना ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. बघा, मी उदाहरण देऊन सांगतो म्हणजे आपल्याला समजायला सोपं पडेल. समजा की मी एक 10वीतली विद्यार्थिनी आहे. माझा उद्या पेपर आहे, माझा उद्या सायन्सचा पेपर आहे आणि मला त्या सायन्सच्या पेपरला एकूण 12 चॅप्टर्स आहे. आता त्या 12 चॅप्टर्स पैकी 10 चॅप्टर्सची माझी तयारी अगदी छान झाली आहे, पण 2 चॅप्टर्स असे आहेत की जे ना मी करूच नाही शकलेत, मी ते नीट वाचले नाही आहात किंवा वाचलेलं मला नीट कळलं नाही आहे. माझी त्या 2 चॅप्टर्सची प्रिपरेशन काही फार छान नाही. आता परीक्षेच्या आदल्या दिवशी माझ्या मनात विचारचक्र सुरू होतं. आता बघा, माझे विचार जर का ह्या ट्रॅकवर असले की माझे 12 पैकी 2 चॅप्टर्स झालेले नाहीत, म्हणजेच काय, उद्या प्रश्नपत्रिका जेव्हा माझ्या पुढे असेल त्याच्यात प्रश्न तर सगळ्यातले असणार आहेत. जर माझे 2 झाले नाही आहेत त्याचा अर्थ काय, की मला तो क्वेश्चन पेपर अतिशय प्लॅनिंगनी सॉल्व्ह करावा लागेल. की जे मला येत आहेत ते मी पहिले सॉल्व्ह करीन आणि जे मी नाही येत आहेत ते मी अगदी शेवटाला ठेवीन. आता ह्या ट्रॅकवर जर मी विचार केला तर मी आदल्या दिवशी काय विचार करेन की मला असं असं करायचंय, असं असं नाही करायचंय आणि मी प्लॅनिंगला लागेन. पण सपोज माझ्या आदल्या दिवशी विचारांचा ट्रॅक थोडा वेगळा झाला, म्हणजेच कसा, शिट 2 चॅप्टर सोडलेत आणि हे 2 चॅप्टर ना सगळ्यात महत्वाचे, माझी वाट लागली, उद्याच्या पेपरमध्ये ना माझं नक्कीच बँड वाजणार आहे. आता बघा, विचारांचा ट्रॅक काय आहे की वाट लागली. आता विचारांच्या ट्रॅकमध्ये जेव्हा वाट लागली आलं ना तेव्हा माझ्या मनात भावना कुठली आली, तर भावना येते भीतीची.
म्हणजे पहिल्या ट्रॅकवर जर का मी प्लॅनिंग करत होते तर दुसऱ्या ट्रॅकवर आता मी कुठे गेले, मी पूर्णपणे भीती या भावनेत अगदी अडकले. बरोबर. आता ही भीती आल्यावर भीतीदायकच माझे पुढचे विचार होणार. म्हणजे बघितलं, विचारांमुळे भावना होते, भावनांमुळे पुढचे विचार होतात, आणि ही सायकल सुरू झाली की शेवटी वर्तन त्यांनी अफेक्ट होणारच ना. शेवटी काय आहे, मेंदूची जी पेशी विचार करते, भावना आपल्याला देते, तीच कुठेतरी वर्तनही रेग्युलेट करत असते. त्यामुळे हे 3 अविभाज्य घटक आहे आणि परस्परात प्रत्येक एकमेकात गुंतलेलं आहे. मॅडम, तुम्ही खूप छान उदाहरणातून विचार, भावना आणि मग त्यातून घडणारं वर्तन याचा परस्पर संबंध आम्हाला सांगितला की आपण जसे विचार करू तशी आपली भावना असते आणि मग त्यातून आपलं घडणारं वर्तन असतं. बरोबर. आणि तुम्ही आता महिलांसाठी किंवा मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा घेतात, तर असे काही तुमच्याकडे अनुभव आहेत का की भावनामधून विचार घडला आणि विचारांमधून मग ते वर्तन घडलं, किंवा असेही तुम्हाला अनुभव असतील की अरे खूप छोटंसं होतं, आपण असं केलं असतं तर छान सॉल्व्ह झालं असतं असं? खरंय. मी दोन्हीचं तुम्हाला उदाहरण नक्की नक्की. पहिलं आपण उदाहरण घेऊया की जेव्हा ना काहीतरी आपली भावना येते आणि त्याच्यातनं आपलं वर्तन घडतं, तेव्हा विचार होतच नाहीत. बरोबर. आता बघा, एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक आपलं मध्यमवर्गीय कुटुंब असतं, नवरा बायको मुलगा राहत असतात, नवरा सर्व्हिस करत असतो, मुलगा शाळेत असतो, बायको गृहिणी असते. आता सकाळी उठून ऑफिसला जायच्या आधी नवऱ्याला सवय असते पेपर वाचायची. रोजच्या सारखा पेपरवाला येतो, गेटमधनच पेपर ओरडतो आणि पेपर गेटमधनं फेकतो. देऊन जात नाही, हाच आपला मुद्दा आहे. तर गेटमधनं ह्यांनी पेपर फेकल्यावर काय होतं ना, तो पेपर अंगणात पडतो आणि नेमकं अंगणात पाणी टाकलं असतं सकाळचं झाडांना, तर तो पेपर पाण्यात पडतो. बर. आता हे गृहस्थ घरातनं बाहेर येतात आणि तो पेपर उचलतात. आता बघा, विचार इथे काही झालेला नाही, पण पटकन भावना त्यांना काय आली, रागाची. हे आजकालची पोरं 1000 वेळा त्यांना सांगतो गेटमध्ये पेपर लावत जा, पण ते लावत नाही. रोज फेकून जातो आणि रोज पाण्यात ओला करतो. ह्याला ना कामावरनच काढलं पाहिजे. नको, उद्यापासून आपल्याला हा पेपरवाला, आपण पेपरवाला बदलूया. बघितलं, भावना आली आणि वर्तनात काय दिसलं, डिसिजन दिसलं की ह्याला मी काढून टाकणार. आता काय होते मज्जा, हे चिडलेले असतात गृहस्थ, आत येतात आणि पेपर उघडतात. ओला झालेला, पाण्याने ओला झालेला तो पेपर ते उघडतात. पेपर उघडल्यावर हेडलाईन्स काय वाचतात, तर बिहारमध्ये पूर आलाय, 200 गावं पाण्यात. बापरे. आता बघा, आता ना त्यांना पटकन रिअलाइज होतं की काय चाललंय आणि मी कुठल्या पाण्यासाठी रडतोय. आता विचार आला. बरोबर. आणि आता हा विचार आल्यामुळे ह्यांचं वर्तन काय असेल, इथे पटकन आपलं वर्तनावर काबू आणू शकतील आणि ते म्हणतील नाही, उद्या मी त्याला पुन्हा रिमाइंड करीन की बाबा रे, हे असं सारखं झालं तर मला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल, असं करू नको. म्हणजे इथे आपण काय बघितलं, तर पहिले भावना आली पटकन आणि मग वर्तन घडलं, पण तरीही विचार बदलल्यामुळे ते बदलू शकलं. बरोबर. म्हणजे आपले विचारच आपली जीवन प्रक्रिया घडवत असतात. ते आपला बेस्ट फ्रेंड. क्रिया तशी प्रतिक्रिया आपण जे म्हणतो ते अगदी बरोबर. आपले विचार हे आपली बेस्ट फ्रेंड आणि आपले विचार हे आपले सगळ्यात वाईट शत्रू. बरोबर. आता दुसरं उदाहरण मी जे तुम्हाला देते ते म्हणजे असं की आपण आता म्हटलं की पहिले इथे भावना आली, आपण एक उदाहरण घेऊ की पहिले विचार आला. आता विचार आला म्हणजे मी एक गृहिणी आहे. मॅडम, मी थोडंसं तुम्हाला थांबवते. तुमच्याकडून बरंच उदाहरणं जाणून घ्यायचे, तुमचं अनुभव विश्व जाणून घ्यायचे, पण प्रेक्षकांची उत्सुकता वाढीला लागलेली आहे. पहिला फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. छाया गोखले आपल्याशी बोलतायत अकोल्याहून. नमस्कार मॅडम, बोला. हॅलो. हॅलो. छाया गोखले बोलते अकोल्यावरून. हा मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे सुखदाताईंना की मी गाते, पण मी जेव्हा माझा नंबर येतो स्टेजवर जाण्यासाठी तर तेव्हा माझे म्हणजे खूप धडधड वाढून जाते आणि जे चांगलं गाणं येत असतं ते परफॉर्मन्स माझा खराब होतो. म्हणजे घरी आवाज खूप सुंदर लागतो, मी रियाज पण करते, पण केवळ या भीतीमुळे मॅडम माझा परफॉर्मन्स खराब होतो असं मला वाटतं. याच्यावर काय उपाय करू सांगा. धन्यवाद. कुठेतरी भीतीचं जे तुम्ही उदाहरण दिलं परीक्षेच्या वेळेला त्याच्याशी मिळतं जुळतं यांचं उदाहरण आहे किंवा यांचा अनुभव आहे की गाताना कुठेतरी ती भीती वाटते, हार्टबीट्स वाढतात आणि मग गाणं बिघडतं. बरोबर. तर यावरचा उपाय त्यांनी विचारलाय.
छायाताई, तुम्हाला नमस्कार. आणि अतिशय योग्य प्रश्न तुम्ही आता विचारलाय. आपण त्याबद्दलच आता बोलणार होतो. तुम्ही म्हटलत की घरी असताना तुम्ही अगदी छान गाता, तुमचा आवाज छान लागतो, तिथे तुम्ही अडकत नाही, की तुम्हाला आत काही त्रास होत नाही, बरोबर? त्याचं कारण काय बरं असेल? कारण घरी गाताना माझी मी असते, माझ्या वातावरणाशी माझी एक कम्फर्ट लेवल असते, बरोबर? आणि त्या कम्फर्ट लेवलमध्ये इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील हा कुठे प्रश्न नसतो. न्यूनगंड सुद्धा निर्माण होऊ शकतो यातून. त्यामुळे ना हे विचार नसताना आपणच आपल्यासाठी गातोय म्हटल्यावर आपण कसे गातो? तर छान गातो, आपला आवाज लागतो. कारण आपल्याला ना टेन्शन नसतं की कोण ऐकतंय, तो व्यक्ती काय म्हणेल, पुढे काय होईल, हे तिथे कुठे येत नाही. आता बघा, इन कॉन्ट्रास्ट जेव्हा तुम्ही स्टेजवर परफॉर्म करायला जाता त्यावेळेला स्टेजवर चढणं तर नंतरची गोष्ट, पण घरून निघतानाच पहिला विचार काय येत असेल मनात? बापरे, आजचा परफॉर्मन्स ना चांगलाच झाला पाहिजे. चला खूप महत्व. अगदी बरोबर. आता बघा, जेव्हा चांगलाच येतं त्यावेळेला काय होतं? नाही झाला तर ही पटकन शंका येते, आणि शंका आली की मग विचारांची प्रक्रिया सुरू होते की नाही, म्हणजे आजचा माझा चांगला झाला नाही तर काय होईल? मागचाही जरा ठीकठीकच झाला होता, हाही जर असाच गेला ना तर संपलं सगळं. म्हणजेच बघा, विचारातनं आपण एका छोट्या गोष्टीला हळूहळू भयंकर करतोय. हे नकळत होतं. आपण कोणीही हे मुद्दामून करतो का? तर नाही करत. बट जस्ट बिकॉज आपल्याला क्वालिटी खूप छान द्यायची असते ना, आपण स्वतःलाच खूप बंधनं घालतो की हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. आणि या गडबडीत कधी कधी काय होतं माहितीये, आपण अनरिअलिस्टिक होतो. वी आर ह्युमन बिंग्स. आपण माणसं आहोत की आपण रोबो आहोत, बरोबर? की आपण सुपरमॅन आहोत, थोडं वेगळं विचारते. मग जर आपण माणसं आहोत आणि आपण सर्वसाधारण माणसं आहोत तर चुका या होणारच. अगदी. त्यामुळे घरातनं निघतानाच ना आपण आपल्या विचारांकडे फोकस करायचा की मी स्वतःशी काय बोलते, माझं स्वगत काय सुरू आहे, की हा मी रिअलिस्टिकली विचार करेन की आज माझा प्रोग्राम आहे, माझी तयारी छान झालेली आहे, मी प्रयत्न करीन की जे सगळं आत आहे ना ते तसंच्या तसं बाहेरच्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. तिथे असंच झालं पाहिजे हे आलं की गडबडीला सुरुवात होणार. बरोबर. हे आपण एक करू शकतो की आपण आपल्या विचारांचं भान ठेवून विचार रेग्युलेट करू शकतो, किंवा सकारात्मक परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून पण सुद्धा बघितलं पाहिजे. म्हणजे अगदी बरोबर, अगदी बरोबर. दुसरी गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे ना, इथे जे तुम्ही म्हटलं की आपलं शरीर रिस्पॉन्ड करतंय की मला धडधड होते, म्हणजेच काय, माझे विचारच गडबडलेले नाही पण माझी बॉडी फिजिओलॉजी पण तशी रिस्पॉन्स देते. आता इथे ना मला माझ्या बॉडीची फिजिओलॉजी सुद्धा कंट्रोलमध्ये आणली पाहिजे. मग ती कशी करायची? तर आपण योगासनं बघतो की ज्याच्यात आपल्याला ना वेगवेगळी आसनं शिकवतात, आपल्याला ना श्वासावरचं रेग्युलेशन शिकवतात. तर हे पण तुम्ही यूज करू शकता की निघायच्या आधीच ना डीप ब्रीदिंग करणं, डोळे बंद करून ती प्रोसेस व्हिज्युअलाइज करणं, हे जर तुम्ही सातत्याने केलं तर आय एम शुअर की तुमचा एक प्रोग्राम असा होईल की घरच्यापेक्षा जास्त मोकळेपणाने तुम्ही स्टेजवर गाऊ शकाल. म्हणजे कुठेतरी विचार आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या भावना याच्यावर जर आपलं नियंत्रण असेल तर नक्कीच आपला कुठलाही कार्यक्रम नक्कीच चांगला होऊ शकतो, नाही का? पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अनंत गोखले आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार सर, बोला. हॅलो. हॅलो. हा, हॅलो, बोला. हा, मी नाशिकहून अनंत गोखले बोलतोय. बोला. मला असं विचारायचं की सिनियर सिटीजन माणूस होतो त्यामध्ये मॅच्युरिटी विचाराची आलेली असते. म्हणजे आपण सिनियर सिटीजन समजल्यानंतर विचारांची मॅच्युरिटी त्यामध्ये आहे असं समजतो, तरी सुद्धा विचार न बदलता तो माणूस हे लागे, मत्सर, कॉम्पिटिशन हे करायला नको ना ऍक्च्युली. मग ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये काय, म्हणजे त्याचं काय कारण असू शकतं? थँक्यू. धन्यवाद सर. खूप छान असा प्रश्न विचारला होता. जेव्हा आपण भावनिक नियोजनाबद्दल बोलतोय त्यामध्ये हे नातेसंबंध किंवा विचारांची मॅच्युरिटी या दृष्टिकोनातून यांचा प्रश्न होता. तणाव नियोजन आणि विवेकनिष्ठ विचार पद्धती आजच्या भाग दुसऱ्यामध्ये आपण भावनिक नियोजनाबद्दल बोलतो आहोत आणि मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुखदा चिमोटे. विश्रांतीला जाण्यापूर्वी फोन आलेला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की विचार जशा भावना आणि वर्तन हे तुम्ही सांगितलेलंच आहे छोट्या छोट्या उदाहरणातून. आणखी तुमच्याकडनं उदाहरणं जाणून घ्यायची आहेत खरी, पण विचार
विचारांची कालांतराने आपल्याला एक मॅच्युरिटी यायला लागते, पण तरी सुद्धा कुठेतरी ते हेवेधावे असतात, मत्सर असतो, एकमेकांबद्दलची स्पर्धा असते, कुरघोडी करायची असतात आपल्याला एकमेकांवर. म्हणजे आजच्या आणि स्पर्धेच्या जगात टिकणं आणि ह्यासाठी हे सगळं गरजेचं आहे असंही म्हणायला काही हरकत नाहीये. बरोबर. पण मग यामध्ये आपण भावनांचं नियोजन नेमकं कसं करू शकतो? बरोबर. कसं आहे ना, तुम्ही म्हणताय ते खरंय की भावना ह्या सारख्या येणार आणि त्या येतच जाणार. विचार सारखे बदलणार आणि त्याप्रमाणे भावना सुद्धा बदलणार. मॅच्युरिटी आपण कशाला म्हणतो की वयाप्रमाणे जसे आपण मोठे होतो आपले अनुभवांची जी बास्केट आहे ती तर मोठीच मोठी होत जाणार. अगदी अगदी. आता त्या अनुभवांच्या बास्केटला मोठं मोठं करत मी जर डोक्यावर ओझं म्हणून घेऊन फिरत राहिले तर मला मॅच्युरिटी येणार का? तर मला मॅच्युरिटी येणार नाही, तर माझं फक्त ओझं वाढेल. त्यामुळे अनुभव आपण पुढे घेऊन गेलो ना तर फक्त ओझं वाढतं. पण अनुभव घेतल्यानंतर तो अनुभवाची आठवण आपण बंद केली पण त्याच्यातली शिकवण आपण जर पुढे घेऊन गेलो तर ओझं राहत नाही, फक्त शिकवण राहते. वा. म्हणजेच काय, पुन्हा आता उदाहरण घ्यायचं झालं तर मी लहान असताना मी कॉलेजमध्ये होती आणि तेव्हा माझ्या ना एका काकांनी मला सगळ्यांसमोर खूप रागवलं, माझा अपमान केला असं त्यावेळेला मला वाटलं की हा काकांनी ना अख्ख्या फॅमिली समोर मला हे असे कसे बोललेत. आता त्या काकांनी माझा अपमान केला ही गोष्ट कधी झाली की बाबा मी त्यावेळेला 8वीत होते. आता त्याच्यानंतर त्या गोष्टीला जर का 15 वर्ष झालेत तर आज माझ्या आयुष्यात त्या गोष्टीचं महत्व खरं किती राहिलं पाहिजे? खरं तर आज त्या गोष्टीचं काहीच महत्व नाही. कारण काका मला त्यावेळेला का रागवले असतील तर कदाचित मी 8वीत असताना त्यांना दिसत असेल की हिला बुद्धी आहे पण ही त्याचा वापर करत नाही, ही अभ्यास कमी करते आणि हिला आज झाडलं पाहिजे तर ही जागी होईल. आता हे मी त्यावेळेला समजून घेऊन जर मी काकांचं ऐकलं त्यावेळेला मला राग येणार, पण तो प्रसंग झाल्यावर त्यातनं मी जे काही शिकायचं होतं ते शिकल्यावर ती जर मी चॅप्टर तो क्लोज केला तर मी त्याच्यातनं मोकळी होऊन पुढे होईन. मग ते ओझं नसेल अगदी. पण ते जर मी त्याच क्षणी केलं नाही तर काय होईल बघा, मी पुढे जाईन. आज त्या गोष्टीला 15 वर्ष झालेत पण घरी काका येणार असं जेव्हा बाबा सांगतात ना लगेच विचार काय येतो, शी ते कशाला येत आहेत पुन्हा मला बोलायला. आता बघ काय झालं, ती व्यक्ती अजून घरी आलेली नाही, तिचे माझे आज खरं संबंध खूप चांगले आहेत पण जुन्या गोष्टींमुळे माझा जो प्रेजुडाईस निर्माण झालाय तो मध्ये इंटरफिअर करतोय आणि म्हणून काका घरी येण्याच्या आतच काय घरी आलाय तर राग. बरोबर. आणि मग त्या रागाने शेडेडच माझं त्या काकांशी बोलणं असेल. म्हणून मॅच्युरिटी जी आहे ही फक्त वयानेच वाढत नाही तर त्या वयात आपण स्वतःला किती रेग्युलेट करतोय, आपण स्वतःला किती समजून घेतोय, परिस्थितीला किती समजून घेतोय हे. आणि तुम्ही खूप छान सांगितलं की अनुभवातनं फक्त शिकवण घ्यायची, त्याचं ओझं व्हायचं नाहीये. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार सर, बोला. सुखदाजी नमस्कार आणि स्वप्नाजी आपल्यालाही नमस्कार. नमस्कार. खूपच छान विषय आहे आणि सुखदाजी तुम्ही इतके छान संवाद कौशल्य आणि सादरीकरण तुमचं आहे याबद्दल मी सर्वप्रथम अभिप्राय देतो तुम्हाला. थँक्यू. माझे 2 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की सकारात्मक ताणतणावाच्या दृष्टीने असं म्हटलं जातं की भूतकाळात काय झालं याबद्दल पछतावाही करायचा नाही माणसाने आणि भविष्य काळात काय होणार आहे याची अति काळजीही न करता जर वर्तमानाचा आनंद घेतला तर ताणतणाव एवढ्या जाणवणार नाही असं म्हटलं जातं. याबद्दल आपलं मत काय आहे? दुसरा प्रश्न असा आहे की संवेदनशील जी व्यक्ती असते तिचा स्वभाव संवेदनशील असताना एखादी व्यक्ती अशी का वागली, असं का बोलली याबद्दल माणूस जास्त विचार करतो, त्याचा दुःख होतो, त्रास होतो, कधी कधी अन्याय अपमानही सहन करावा लागतो. तर हे सकारात्मकपणे कसं घ्यावं संवेदनशीलपणा? धन्यवाद. खूप छान असा त्यांनी प्रश्न विचारला. तणाव नियोजन करताना भूतकाळात रमू नये आणि भविष्यकाळाचा जास्तही विचार करू नये. वर्तमानात जे चाललंय जसं तुम्ही म्हणालात की परिस्थितीनुरूप माणसाने वागलं पाहिजे. बरोबर. मग या सगळ्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा? खरंय. रवींद्रजी नमस्कार. दोन्ही प्रश्नांचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करते. पहिल्यांदा तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते. अगदी. तुम्ही म्हटलं की जे जास्त संवेदनशील असतात, सेन्सिटिव्ह माणसं असतात ते ना पटकन विसरू शकत नाही. म्हणजे आता जे आपण म्हटलं की झालेल्या गोष्टीचं चॅप्टर क्लोज करता आलं पाहिजे ते काही काही व्यक्तींना पटकन जमत नाही. कसं असतं ना,
आपल्या सगळ्यांकडे पासबुक असते बघा, तशीच ना आपल्या सगळ्यांकडे पास्टबुक सुद्धा असते. आणि काही झालं ना, आपल्याला सवय असते बघा, वारंवार आपण जशी पासबुक बघतो ना की किती अमाऊंट आहे, किती बॅलन्स राहिलाय, आणि ह्याच्यात आपल्याला थोडी मजा येते. पण ही मजा गडबड कधी करते, जेव्हा आपण पासबुक सारखी ती पास्टबुक सुद्धा उघडायला लागतो. आणि ह्या पास्टबुकमध्ये फक्त आजकालचेच नाही तर वर्षानुवर्ष पूर्वीचे पण आपले अनुभव असतात. मग आता जसं मी बोलले तसा खूप वर्षांपूर्वीचा अनुभव असला आणि तो मी वारंवार उघडला आणि त्यांनी जर मी अफेक्ट होत राहिली ना, तर हे माझ्या सेन्सिटिव्ह स्वभावाला अजून खतपाणी देण्यासारखं आहे. बरोबर. तर पहिली गोष्ट ही आहे की त्या पास्टचा माझ्या आत्ताच्या प्रेझेंटला जर काही इफेक्ट होत नसेल तर मी कॉन्शियसली ती पास्टबुक बंद करणार. हे मला ना स्वतःला सांगावं लागेल कॉन्शियसली की आता तू त्या घटनेबद्दल विचार करणार नाहीस. एक गौतम बुद्धांची छान गोष्ट आठवली, ती शेअर करते. गौतम बुद्ध एकदा असतात ग्रुपमध्ये एका बसलेले असतात आणि लोक जी असतात सोबतची त्यांना काही रिअलायझेशन नसतं की आपल्या समोर जे बसलेत ते स्वतः गौतम बुद्ध आहेत म्हणून. त्यांना ती जाणच नसते की हा व्यक्ती कोण आहे ते, आणि म्हणून ना त्यांना ह्यांची मतं पटत नाही आणि त्यांना भरपूर शिव्या देतात. बघा, बुद्धांना शिव्या देतात. बुद्ध त्याच्यावर काहीही रिॲक्ट करत नाही. बुद्ध शांतपणे आपलं बोलणं संपवतात, उठतात आणि बाहेर येतात. तर बुद्धांचे जे शिष्य असतात ते बाहेर आल्यावर त्यांना विचारतात की हे लोकांनी तुम्हाला इतक्या शिव्या दिल्या, तुम्ही इतके शांत कसे, तुम्हाला राग नाही आला? आता गौतम बुद्ध त्याच्यावर फार छान उत्तर देतात. ते म्हणतात, अरे त्यांनी मला लाख शिव्या दिल्या पण त्या मी घेतल्या कुठे? वा. बरोबर. तर सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय की आलेली प्रत्येक गोष्ट जर आपण लावून घेतली आणि ती आत 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 ठेवत गेलो ना, तर ते ओझे इतकं मोठं होतं ना की एक दिवशी आपल्याला स्वतःला ते डील करणं अशक्य होतं. त्यामुळे झालेल्या क्षणीच, त्या दिवसातच, ऍट द एंड ऑफ द डे जर आपण ठरवलं की नाही, आज जे गडबडीचे क्षण आलेले आहेत त्याला मी इथेच सेटल करीन आणि मग झोपायला जाईन, तर ओझं होत नाही. त्यामुळे सेन्सिटिव्ह माणसांनी हा एक प्रयत्न करावा. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे येते की ना, पास्ट आणि प्रेझेंट, माणूस हा एक विचारी प्राणी आहे. त्यामुळे ना जुन्या गोष्टी पण त्याला आठवणार आणि पुढची चिंता सुद्धा त्याला येणार. आता जर आपण म्हटलं की हे आलेच नाही पाहिजे, तर बरोबर आहे का? नाही. किंवा हे रिअलिस्टिक आहे का? नाही. मेमरी आहे आपल्याला म्हटल्यावर जुन्या गोष्टी पण येणारच, आणि फ्युचर आपल्याला आहे म्हटल्यावर फ्युचरची काळजी सुद्धा येणार. आज आपण सगळे कम्प्युटर खूप वापरतो. मी कम्प्युटरच्या थ्रू हे तुम्हाला उत्तर देते. बघा, आपण कम्प्युटरवर बसलोय आणि आपण काहीतरी काम करतोय. आपण एक काम करतोय तरी आपण 2-3 गोष्टी उघडून ठेवलेल्या असतात ना, त्या फक्त विंडोज आपण मिनिमाइज केलेल्या असतात. आता काय होतं बघा, मध्येच काहीतरी सिस्टीमची एरर होते आणि मध्येच गरज नसताना एखादी विंडो फटकन पॉपअप करते. मग आपण काय करतो? आपण हातातलं कामधंदा सोडून त्या विंडोच्या मागे लागतो का? तर नाही लागत. आपण काय करतो? ती नको ती आलेली विंडो आपण बंद करतो किंवा क्लोज करतो आणि आपण पुन्हा आपल्या विंडोवर कामाला लागतो. आता जेव्हा पास्ट आणि प्रेझेंट त्रास देतात ना, तेव्हाही आपण हाच फंडा वापरावा की आजच्या घडीला किंवा आजच्या माझ्या कार्याला हा जुना विचार कामाचा आहे का? मग आपण स्वतःच्या ब्रेनला न ऑर्डर द्यायची की ती विंडो क्लोज कर, सध्या तिचं काम नाही, जेव्हा गरज पडेल मी ती ओपन करीन. अँड सेम गोज विथ फ्युचर. खूप छान. म्हणजे तंत्रज्ञानाचा अचूक वापर करत भावनांशी कसं डील करायचं हे खूप छान तुम्ही सांगितलं. पुढला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. माधव फाटक आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा, मला असा प्रश्न विचारायचा होता. आपल्या दोघांना पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता की मी सिनियर सिटीजन आहे आणि घरातल्या घरातच असतो. पाय दुखीमुळे मी कुठे बाहेर जाऊ शकत नाही. आता मग सारखं काय लक्षात येतं माहितीये, माझ्या डोक्यात इतके विचार येत असतात भूतकाळातले, आणि ते त्यांनी अक्षरशः दमायला होतं. म्हणजे काही वेळेला काहीतरी गोड प्रसंग आठवतात, आनंद होतो, काही वेळेला त्रासदायक होतात, दुःख होतं. म्हणजे मूड स्विंग होत असतात. आणि त्यासाठी मी प्राणायाम करून बघितलं, योगासनं करून बघितली. एवढंच नाही तर इव्हन झोपेमध्ये सारखं विचार चक्र चालू असतं. तर ते बंद करण्यासाठी काही करता येईल का?
धन्यवाद. मला विचारायचं होतं. त्यांनी एक तणाव होता म्हणजे असा, म्हणजे इतके विचार तुम्ही औषधासाठी घ्यायला पाहिजे. कारण मेडिटेशन करून, पण मेडिटेशन सुद्धा करायला गेलं ना तर ते विचार थांबत. जपाचं करून पाहिलं, देवाचं करून पाहिलं, इव्हन ते पुस्तक वाचताना सुद्धा सारखे विचार चालूच असतात. बस एवढंच विचार करतात आपल्याला. धन्यवाद सर. खूप छान असा त्यांचा प्रश्न होता. सिनियर सिटीजन्स आहेत आणि मग घरी फावल्या वेळात विचार येत राहतात, भूतकाळातल्या गोष्टी आठवत राहतात. कुठेतरी आनंदाच्या गोष्टी असतील तिथे आनंदही होतो, पण कधीतरी दुःखी प्रसंग सुद्धा त्यांना आठवतात आणि मग दुःख होतं. मग अशा वेळेला कसं काय त्यांनी सकारात्मक नियोजन करायचं? बरोबर. माधवजी नमस्कार. तुम्ही हा एक मोठाच प्रश्न मांडलाय खरं तर, की जनरली प्रत्येक सिनियर सिटीजनला ना काही प्रमाणात हा प्रश्न त्रास देत असतो. काय होतं बघा, आपण वयाच्या 60 कधी 65 वयापर्यंत इतके कामात बुडून असतो ना की आपण स्वतःच्या विचारांना कधी वेळच देत नाही. बॅकग्राऊंड मध्ये सतार वाजते किंवा काहीतरी वाजतं ना, तसं ते विचार कुठेतरी सुरू असतात, पण आपण कॉन्शियसली कधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. इतक्या आपण हातातल्या कामात मग्न असतो. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हालाच विचार येतात, तर खरं तर तसं नाही. म्हणजे आज तुम्ही कोणालाही विचारा की अरे दिवसभर तुला किती विचार येतात, तर उत्तर असेल असंख्य. बरोबर. पण फक्त काय होतं माहितीये की हातातल्या कामामुळे त्या विचारांचा आपल्याला विचार नसतो. की मी कामात इतकी मग्न झाली आहे ना की ते बॅकग्राऊंड मध्ये कसले विचार सुरू आहेत हे माझं लक्ष नाही आहे त्याच्याकडे. आणि एका वयानंतर काय होतं, जसं तुम्ही म्हटलं की पायाच्या दुखीमुळे तुम्ही बाहेर जाऊ नाही शकत आहे, मग बसल्या बसल्या जेव्हा हातात काम नसलं तेव्हा आपलं पूर्ण लक्ष कुठे जातं, तर माझ्या डोक्यात काय चाललंय. त्यामुळे विचार खरं तर ते सततच असतात, पण आपण आता त्यांच्याबद्दल जास्त जागरूक झालेले असतो. तर आता त्याच्यावर काय करू शकतो, काही गोष्टी तुम्ही सांगितल्याच की मी प्राणायाम करतो, मी मेडिटेशन करतो, हे तुम्ही सगळं जरूर सुरू ठेवा. इतर काही विरंगुळे असतील ते तुम्ही जरूर करा. त्यात एक सायकोलॉजीचं बॅकग्राऊंड घेऊन उत्तर द्यायचं तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की आपल्या विचारांचा स्वीकार करा. कुठलाही विचार आला ना तर त्या विचाराला चांगला म्हणून तो आला पाहिजे किंवा ना वाईट, शी, ह्या अशा आठवणी लेबल करू नका. कारण की द मोमेंट वी स्टार्ट लेबलिंग काय होतं ना, ते विचार आपल्याला आणखीन त्रास देतात. मागच्या भागात थोडंसं थांबवते. सरांनी सांगितलं होतं, आनंद नाडकर्णी सरांनी, की परिस्थितीवर किंवा व्यक्तीवर लेबल लावण्यापेक्षा आपण कसं त्या परिस्थितीवर मात करू शकतो हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि ह्या एज मध्ये काय झालंय ना की ते सगळं होऊन गेलंय. त्यामुळे आता ते विचार आलेच जरी तरी त्यांचा ना आहे तसा स्वीकार केला तरी आपण त्या विचारांशी मैत्री करू शकतो. आपल्याला त्या विचारांचा त्रास होणार नाही. अगदी. म्हणून तुम्ही खूप छान सांगताय. पुढला फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार, बोला. नमस्कार. आता तुम्ही जो विषय ज्या विषयावरती चर्चा करताय त्याच विषयाला धरूनच हा माझा प्रश्न आहे की विचारावरती नियंत्रण ठेवण्याकरता ध्यान योगाचा उपयोग चांगल्या रीतीने करता येतो काय, आणि हा जर का उपयोग करता येत असेल तर हा ध्यानयोग कसा करायचा? धन्यवाद. जसं तुम्ही म्हणालात की विचारांवर आपलं नियंत्रण असणं फार गरजेचं असतं. त्या दृष्टिकोनातून आपल्या भावना असल्या पाहिजेत आणि मग ते वर्तन घडतंच आपसूक. आणि मग यामध्ये जसं योगाचं तुम्ही उदाहरण दिलं की योगाद्वारे किंवा मेडिटेशन्सद्वारे आपण ते नियंत्रण करू शकतो. ध्यान योगाचा कितपत परिणाम होतो आणि तो कसा करायचा नेमका? आता ध्यान योगा आपण जेव्हा म्हणतो किंवा कुठलाही योग म्हणतो किंवा कॉन्सन्ट्रेशनची कुठलीही मेथड म्हणतो, आपण मेडिटेशन म्हणतो, त्यावेळेला आपलं खरं उद्देश काय असतं माहितीये की आपण शांत बसायचं आणि आपल्या बॉडी प्रोसेसवर फोकस करायचं. जनरली आपण ब्रीदिंग का घेतो, कारण ब्रीदिंगवर ना आपला कॉन्शियसली कंट्रोल असतो की मी माझा श्वासाची गती रेग्युलेट करू शकते. म्हणून शरीरातलं एक रेग्युलेशन की मी माझ्या श्वासाची गती रेग्युलेट करीन आणि ती करता करता जसं माझं शरीर स्टेबिलाइज होईल मग हळूहळू मी कुठे जाईन तर माझ्या विचारांकडे. बरोबर. आता काय होते गंमत बघा, आपली सुरुवात तर बरोबर होते की मी बसलीये, अगदी मी शांत बसून एक व्यवस्थित पोस्चर घेतलंय, माझं पूर्णपणे माझा श्वासावर नियमन आहे, मी डीप ब्रीदिंग करते. आता आली विचारांची वेळ. आता गडबड काय होते बघा, विचार हे असतात लहान मुलांसारखे, जितकं तुम्ही म्हणाल त्यांना गप्प बस तितके ते अजून वर येतील. त्यामुळे मी विचार करते ना, आता मी विचार नाही करणार की झालं सुरू,
एका पाठोपाठ एक विचार यायला लागतात. त्यामुळे मग त्यावेळेला आपल्याला काय करायचंय की त्यावेळेला मी जसं आधीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, पहिले तर स्वीकार करा की मी माणूस आहे आणि मला विचार येणार. त्या विचारांना तुम्ही स्वीकार केलात ना की हो मला ना अमुक अमुक विचार येत आहेत, आता त्याला किती आपण महत्व द्यायचं हे आपल्या हातात आहे. आपण जर विचारच नाही करणार म्हटलं ना तिथे आपली गडबड होते. त्यामुळे शांतपणे स्वीकार करा की हो आता मी अर्धा तास जर का मेडिटेशन करणार आहे ना, पहिले 10 मिनिटं काय माझं ते मन लागणार नाही, कारण ना मला ऑफिसचाच विचार येईल, उद्याचा रिझल्टच आहे मला तेच विचार येतील, संध्याकाळी पाहुणे येणार आहे मला त्यांचा विचार येईल, हे सगळं येणार. हळूहळू स्वतःला सांगा हो हे सगळं मी करणार आहे, पण आत्ता माझा गोल काय, आत्ता माझं ध्येय काय, की आत्ता मी स्वतःचे विचार, भावना आणि शरीर हे एकत्रितपणे रेग्युलेट करणार आहे. त्यामुळे त्यांना काटायचं नाही, त्यांना येऊ द्यायचं आणि एकेकाला मिनिमाइज करून ठेवायचं की हो माझं मेडिटेशन झालं की मी तुझ्याकडे येतो. हे जर आपण सवयीने पुन्हा केलं ना तर हळूहळू मेडिटेशनची आपली क्वालिटी सुधारू शकते. आणि जर हाच हट्ट धरून बसलो की मेडिटेशन करताना एकही विचार येताच कामा नये, तर ती आपल्यातली गडबड आहे, आपल्या विचारांची नाही. वा, खूप छान सांगितलं तुम्ही. पुढचा फोन आलेला आहे तो आपण घेऊया. स्मिता पाटील आपल्याशी बोलतायत कांदिवलीहून. नमस्कार मॅडम, बोला. लग्न जमले. हॅलो. हॅलो. हा, माझ्या मुलीचं लग्न जमले आणि ती पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तिला 10वी 12वी सगळे म्हणजे हुशार आहे ती, आणि तिचं लग्न जमले ना तो जरा मुला म्हणजे कमी मार्क्स आहेत. हा, त्याच्यामुळे तिला ते जरा असं पटत नाही की मी एवढी हुशार, मी एवढी असे, तिला म्हणजे असं पुढे पण शिक्षणाची आहे आणि त्याला आवड नाहीये. हा, तर म्हणून ती थोडी नर्वस असते, अशी कधी कधी खूप नर्वस होते. हा, त्याच्यासाठी म्हणजे मी काय तिला सल्ला देऊ आई म्हणून. बर, धन्यवाद. म्हणजे खरंच हा नातेसंबंधामधला तणाव आहे होऊ घातलेल्या नात्यांमध्ये, की मुलगी शिकलेली आहे आणि मुलगा तितकासा शिकलेला नाही, आणि मग त्या दोघांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ नये म्हणून एक आई म्हणून त्यांनी विचारलेला हा प्रश्न आहे. छान प्रश्न आहे स्मिताताई तुमचा. ह्याचं उत्तर देताना मी तुम्हाला 2 गोष्टी सांगू इच्छिते. पहिलं म्हणजे ना कसं असतं बघा, की मी कुठलंही जेव्हा डिसिजन घेते ते डिसिजन परफेक्ट असलं पाहिजे ही माझी आतली जिद्द असते. आता मुलीची इथे समस्या तुमची काय होते ना, की त्या मुलाच्यातल्या 4 गोष्टी मला आवडतायत पण 2 गोष्टी मला आवडत नाहीयेत. आता डिसिजन हे कधीही आपण ना प्लस मायनसचा बॅलन्स करूनच बघणार. त्यामुळे आता ह्याच्यावर फोकस करायला हवा की मी त्या मुलाच्या कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं. जर मी ठरवलं की त्याचा स्वभाव, त्याचं राहणं, त्याचे माझे विचार हे सगळे खूप चांगले जुळतायत, तर मग एका गोष्टीला कमी महत्व मी देईन. मग जर माझ्यातलं परफेक्शनिझम खूप जागा झाला ना की नाही सगळंच चांगलं पाहिजे, तर मग तिथे ना आपण स्वतःवरच एक वेगळं दडपण आणतोय. अगदी. आणि हे दडपण फक्त मला अफेक्ट करतं का, तर नाही, नॅचरली हे दडपण माझ्या रिलेशनशिपला अफेक्ट करेल. त्यामुळे पहिली गोष्ट ही आहे की डिसिजन मेकिंग हा जो प्रोसेस असतो हा कधीही परफेक्ट नसतो. त्याच्यात कधी काही प्लसेस असतात, काही मायनसेस असतात, आणि मला त्याचा पूर्णपणे स्वीकार करता आला पाहिजे, तरच मी ते डिसिजन घेऊन पुढे गेली पाहिजे. नाहीतर मग मी दुसरं डिसिजन घेतलं पाहिजे की हे मला जमणारच नाही आयुष्यभर, मी इथेच थांबते. बरोबर. पण अर्धवट मनस्थितीत आपण पुढे गेलो ना तर पुढे आपण ताणाला आमंत्रण देतोय. अगदी बरोबर. बरोबर. हा जसा एक भाग झाला तसा दुसरा भाग हा आहे की त्या व्यक्तीचा स्वीकार. बरोबर. एक उदाहरण आता तुम्हाला देऊन सांगते परत, की ना फळांची टोपली आहे, त्याच्यात एक आंबा आहे, एक सफरचंद आहे, एक केळं आहे, एक पेरू आहे. आता आंबा आणि सफरचंद मित्र आहेत, एकमेक त्यांना छान वाटतात, की त्या आंब्याला वाटतं हे ऍपल किती गोड आहे, कसं लाल लाल आहे. मग ऍपलला वाटतं की हा आंबा तर फळांचा राजा आहे, हा माझा मित्र आहे, असं तसं. सुरुवातीला त्यांची मैत्री छान असते, पण अचानकपणे मग काय होतं एक दिवस की त्या आंब्याला वाटतं की ना हा ऍपलचा लाल रंग जरा ना आता बोचराच होत चाललाय, माझा कसा पिवळा छान रंग आहे, हे ऍपल ना खूपच भडक आहे. आणि ऍपलला काय वाटायला लागतं की नाही हा आंबा राजा वगैरे हे सगळं ठीक आहे, पण जरा जास्तच लठ्ठ आहे, सारखंच ह्याच्यामुळे मला ऍडजस्ट करून राहावं लागतं. आता बघा काय होतंय, विचारांमुळे त्यांच्यात कॉन्फ्लिक्ट सुरू झाली आहे. गंमत अशी असते की एकाच टोपलीत राहायचं असतं, त्या टोपलीच्या बाहेर तर आपण जाऊ नाही शकत.
त्यामुळे आंब्यानी हा हट्ट करणं की ऍपल माझ्यासारखं दिसलं पाहिजे, माझ्यासारखं वागलं पाहिजे, माझ्या इतकंच छान असलं पाहिजे, हा हट्टच चुकीचा आहे. अगदी बरोबर. आणि तसंच ऍपलचाही हट्टच चुकीचा आहे. त्यामुळे इथे जर परिस्थिती बदलू शकत नाही ना, तर आपण आपल्या हट्टाला तपासलं पाहिजे की माझा हट्ट आहे तो योग्य आहे की नाही. म्हणजेच आपण स्वतःला तपासलं पाहिजे की आपलं वागणं किती व्यवस्थित आहे. अगदी बरोबर. कारण का कुठलीच व्यक्ती ही अगदी परफेक्ट नसते, 100% परफेक्ट नसते. त्यामुळे कुठेतरी गुणदोषांसकट आपण समोरच्या व्यक्तीला जर स्वीकारलेलं अगदी आहे बरोबर. तर आपल्यामध्येही काही गुणदोष आहेत हे स्वीकारणं फार गरजेचं आहे, नाही का? खरंय. तणाव नियोजन आणि विवेकनिष्ठ विचार पद्धती या विषयावर आपण चर्चा करतोय आणि भर आहे भावनिक नियोजनावर. आणि मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुखदा चिमोटे. मॅडम, आपण खूप छान सांगतोय की म्हणजे आपलं माणसाचं मन, माणूस म्हणजे विचारी प्राणी आहे, विचाराला भावना आल्या म्हणजे विचार आणि भावनांचं हे असं छान नातं आहे. हे नातं आपण कसं फुलवतो यावर पुढची परिस्थिती अवलंबून असते. पण मुळात माझा प्रश्न असा आहे की या भावनाच निर्माण कशा झाल्या? फारच छान प्रश्न आहे. आणि खरंच ह्या ऑटोमॅटिक असतात ना. म्हणजे राग कसा फटकन येतो, भीती कशी पटकन वाटते, पण ती का वाटते? कधी कधी ती अनरिअलिस्टिक असते की गरज नसताना ह्या भावना येतात. आणि हा प्रश्न अतिशय योग्य आहे की हा आल्या तरी कुठून की आणि ह्या सतत का येतात. तर खरं तर ह्याची पण एक गोष्ट आहे. बरं, ही गोष्ट किती जुनी आहे माहितीये? तर ही गोष्ट तब्बल 1.5 लाख वर्षांपूर्वीची आहे. बापरे. तर आपण आता सगळे ना जरा पाठी जाऊया, आपण 1.5 लाख वर्ष पूर्वी जाऊया आणि बघूया की भावना आल्या कशा. 1.5 लाख वर्षांपूर्वी जो काळ होता, स्टोन एज आपण म्हणतो त्याला, आदी मानव त्यावेळेला होता. आणि तो कुठे राहायचा? तर तो जंगलात राहायचा. बरोबर. जंगलात राहणाऱ्या माणसापुढे चॅलेंजेस त्यावेळेला कुठली होती? तर स्वसंरक्षणाची होती. अर्थात एक आहे की माझं मी पोट कसं भरेन, आणि दुसरं म्हणजे माझं स्वतःचं रक्षण मी कसं करेन. आता ह्या काय व्हायचं ना की त्या माणसापुढे चॅलेंजेस कुठली कुठली होती? जी चॅलेंजेस होती त्याला आपण बायोलॉजिकल चॅलेंजेस म्हणतो. म्हणजेच काय की त्याच्या जीवाला धोका होता. इतर वन्य पशु असतील, टोळ्या असतील, किंवा काही नैसर्गिक आपत्ती असेल. आणि ह्या आपत्तींना तोंड देण्यासाठी त्या माणसाकडे 1.5 लाख वर्षापूर्वी पर्याय काय काय होते? तर पर्याय 3 होते. सायंटिफिकली आपण त्या पर्यायांना काय म्हणतो? फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. म्हणजेच काय? तर आलेला जो संकट आहे, जो प्राणी आहे माझ्यावर हल्ला करण्यापेक्षा, त्याच्यापेक्षा जर मी ताकदवान आहे तर मी पहिला पर्याय निवडीन. मी फाईटला जाईन, मी लढा देईन. दुसरा पर्याय आहे फ्लाईट. मला दिसलं की बाबा समोर वाघ उभा आहे, मी ह्याला मारू शकतो का? नाही. मग मी काय केलं पाहिजे? पळून जाईन. फ्लाईट, पळा, जीव वाचवायचा आहे. बरोबर. आणि कधी कधी फाईट आणि फ्लाईट हे दोन्ही कामाचे नसायचे. सपोज हा माणूस दलदलीत अडकलाय, तिथे तो न लढा देऊ शकत ना तो पळू शकत. मग तिथे काय पर्याय होता की फ्रीज. संथ बसून राहा जोपर्यंत तुला मदत येत नाही. आता बघा काय झालंय, पर्याय 3 दिसतायत, पण माणसाला हे सतत निवडायचे होते. आणि सतत निवडताना त्याच्याकडे वेळ किती बरं होता? तर हार्डली एखादा सेकंद. म्हणजे समोर जर वाघ आहे तर माणूस विचार नाही ना, हा मी जरा विचार करून सांगतो की आता मी फाईट करणार आहे की मी धावणार आहे. बरं, त्याला विदिन अ सेकंड डिसिजन घ्यायचं असतं की चला पळा किंवा चला मारा. आता जर मी ठरवलं मारा, पण माझं शरीर असं असलं, हा मारतो, मी त्या वाघाला मारू शकेन का? नाही. म्हणजेच काय, जर मी फाईट म्हटलं तर माझ्या शरीरात तेवढी ऊर्जा पाहिजे आणि माझं शरीर विदिन अ सेकंड तयार झालं पाहिजे तो लढा द्यायला. आता ही ऊर्जा कोण प्रोव्हाइड करणार? त्यासाठी निसर्गानेच आपल्याला इमोशन्स किंवा भावना दिल्या. बघा गंमत, मी जेव्हा म्हणते फाईट, आतून जेव्हा रागाची इमोशन असते ना त्यात, तेव्हा कसं होईल? मरते ह्याला. आतमध्ये जर रागच नसला तर मी म्हणेन चल फाईट. होईल का फाईट? अर्थातच नाही होणार. म्हणून निसर्गाने त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला या भावना दिल्या. म्हणूनच जेव्हा फाईट होतं तेव्हा भावना कुठली होती? रागाची किंवा एक त्वेषाची. हा, की मला न संपवायचंच आहे समोरच्याला. दुसरं जे आपण पर्याय बघितला फ्लाईट, त्याला भावना कुठली पाहिजे? पळा. आतमध्ये भावना पाहिजे भीतीची. कारण जर मला भीतीच नाही वाटली
तर मी फास्ट धावू शकेन का? त्यामुळे मग तिथे आली भावना भीतीची. मग त्याच्यातनं भीती, चिंता, अस्वस्थता हे सगळं आलं. आणि तिसरा जो आपण पर्याय बघितला तो होता फ्रीजचा. फ्रीज मध्ये माझ्या हातात काहीच नव्हतं, त्यामुळे असोसिएट कुठली भावना झाली तर नैराश्य. वाट बघा, माझ्या हातात काहीच नाही. तुम्ही खूप छान भावनांचा इतिहास सांगितलेला आहे. पुढला फोन आला आहे तो आपण घेऊया. प्रतीक्षा आपल्याशी बोलतायत वसईहून. नमस्कार, बोला. हॅलो. हा, हॅलो. माझा असा प्रश्न आहे की आई स्वतः ओसीडीची पेशंट आहे, तर तिला खूप असं कॉन्फिडन्स लेवल कमी आहे आणि तिला ही भीती वाटते की मुलांमध्ये ओसीडीचा काही प्रभाव पडेल का. दुसरी गोष्ट, तिला स्टेज शो वगैरे करताना तिला कधी भीती वाटत नाही, पण परक्या असं कुठे ठिकाणी जायचं असेल किंवा कोण नवीन व्यक्ती भेटणार असेल तर भीती वाटते. आणि दुसरे मॅडमचे कुठे जे वर्कशॉप असतील तर त्याची माहिती कशी मिळेल आम्हाला? धन्यवाद. वर्कशॉप बद्दल किंवा कार्यशाळेबद्दल माहिती तुम्हाला कार्यक्रमानंतर दूरदर्शन मध्ये संपर्क साधल्यानंतर लगेचच मिळेल. आता पण त्यांच्या प्रश्नाकडे वळूया की आईला जर आजार असेल ओसीडीचा तर तो मुलांमध्ये कसा काय संक्रमित होऊ शकतो. बरोबर. तुमचा जो प्रश्न आहे मॅडम अगदी थोडक्यात सांगा, कारण का भरपूर म्हणजे विषय खूप मोठा आहे, फोन बरेच येत आहेत आणि आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. कसं असतं ना, जसं शारीरिक आजारांना काही प्रमाणात जेनेटिक हे असतं की हे पुढच्या पिढीला जाण्याची शक्यता असते, तसंच मानसिक आजारांमध्ये पण असतं. आपण आज म्हणतो बीपी आहे, डायबिटीज आहे, ते जर मला आहे तर माझ्या मुलांमध्ये जाण्याची शक्यता आहे. तसंच ओसीडी झालं, डिप्रेशन झालं, स्किझोफ्रेनिया झालं, हे पुढच्या पिढीमध्ये जाण्याची शक्यता आहे का तर आहे, पण त्याचा एक्झॅक्ट आकडा सांगता येत नाही. त्यामुळे जर का आपल्या घरी हिस्ट्री आहे तर त्यातले त्यात आपल्या हातात करण्यासारखं काय आहे, टू बी अलर्ट. की जर हिस्ट्री आहे, आपल्याला माहिती आहे की ओसीडीचे लक्षण काय असतात, त्याचे त्रास काय असतात, तर आपण सतर्क राहू शकतो की घरात पुढच्या पिढीमध्ये तसं जर कोणाला काहीही चिन्ह दिसलं तर ॲट द अर्लिएस्ट आपण सायकॅट्रिस्टची भेट घ्यावी. कारण येणार किंवा न येणार पुन्हा ह्याच्यावर आपला कंट्रोल नाही, पण जर आलंच तर पुढे ते मॅनेज करण्यात आपला बऱ्यापैकी मोठा वाटा असू शकतो. आणि अजून एक गोष्ट सांगेन की आधी जसं मानसिक आजारांबद्दलची भीती होती किंवा औषधांचे साईड इफेक्ट मुळे लोक घाबरायचे, आजच्या काळात तसं नाही. आम्ही रोजची प्रॅक्टिस करतो, त्यामुळे माहिती आहे, आम्हाला दिसते, आणि आज सायन्सनी पण प्रूव्ह केलेत की याच्यातले बऱ्यापैकी आजार आयुष्यभर राहत नाहीत, बऱ्यापैकी मॅनेज होतात. आणि जरी थोडाफार काही प्रमाणात ते उरले तरी माणूस ते घेऊन व्यवस्थित फंक्शन करू शकतो. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की स्वभाव असतो प्रत्येकाचा, म्हणजे आता मगाशी आपल्याला उदाहरण आलं होतं की गाताना घरी व्यवस्थित गायलं जातंय पण कार्यक्रमामध्ये गायलं जात नाही, तसं त्यांचं स्टेजवर भीती नाहीये पण परक्या ठिकाणी गेल्यानंतर कुठेतरी एक ती भीती असते, न्यूनगंड असतो. तर अशा वेळेला कसं भावनांचं नियोजन करायचं? बरोबर. बघा, भीती वेगवेगळी असते. कोणाला बाहेरची भीती असेल, कोणाला घरातली भीती असेल, कोणाला अजून. पण जर नियमन करायचं आहे ना, तर पुन्हा आपला फोकस कशावर असला पाहिजे, तर त्या भीती मागचे विचार काय. जसं आधीच्या उदाहरणात आपण बघितलं की गाताना मी चुकताच कामा नये असा विचार आला तर भीती येईल, पण मी जमेल तसं छान प्रेझेंट करीन म्हटलं तर भीतीची भावना इथे बदलेल. तसंच इथे भीती कुठल्याही कारणाने असो, त्याच्या मागचा विचार काय हा आधी आपण शोधून काढला पाहिजे. की जर मला परक्या लोकांमध्ये जायला भीती वाटते ना, तर मी घरीच असताना स्वगत माझं काय चाललंय त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. की अगं बाहेर जाताना नक्की काय होतं, कोणी भेटल्यावर अस्वस्थपणा काय येतो, म्हणजेच काय की कुठेतरी हा विचार आहे का की मी बरोबर नाही कारण किंवा मी छान नाही, म्हणजे माझ्यात जर एखादा काहीतरी कमी असली, माझा त्याच्याकडेच सगळा फोकस गेला तर मी इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखायला लागेन आणि मला वाटेल नको नको बाबा त्या लोकांमध्ये जायलाच नको, मी कुठे त्यांच्यात जाणार. बरोबर. पण मग इथे पण माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर पुन्हा मी स्वतःचा विना अट पूर्णपणे स्वीकार करू शकते आणि त्यांनी माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. अगदी मॅडम, आता जाता जाता म्हणजे कारण का वेळेची मर्यादा आहे आणि भावना विश्व किंवा त्याच्यातून होणारे विचार हा विषय खूप मोठा आहे. मागच्या भागात डॉक्टरांनी सांगितलं होतं की असह्य भावना ज्या असतात त्यांचं जेव्हा आपण सह्य भावनामध्ये रूपांतर करतो तेव्हा खरं तणाव नियोजन होतं. अगदी थोडक्यात तुम्ही या भावनिक नियोजनाच्या पैलूबद्दल काय सांगाल? बघा, आता आपण ह्या ज्या 3 भावना बघितल्यात ना, की प्रचंड राग, प्रचंड प्रमाणातला राग किंवा खूप कुरतडणारी चिंता, भीती
आणि तिसरं नैराश्य. ह्या 3 कॉमन भावना आहेत ज्या की आपण ना त्रासदायक भावना म्हणतो. तर आता नियमन करायचं म्हणजे काय, तर आपल्या तिथे पुन्हा एक गडबड होते. आपल्याला वाटतं की नियमन म्हणजे ह्या भावना आल्याच नाही पाहिजे, पण जसं आपण बघितलं वी बिंग ह्युमन बिंग्स ह्या भावना येणार. मग जर त्या येणार तर रेग्युलेशन म्हणजे काय, तर इथे गंमत अशी आहे बघा, रेग्युलेशन म्हणजे कंट्रोल नाही. राग येणार, नैराश्य येणार, भीती, काळजी, चिंता येणार. पुन्हा इट हॅज टू स्टार्ट फ्रॉम ऍक्सेप्टिंग ऑल इमोशन्स. सगळ्या भावना माझ्या आहेत आणि त्या मला येणार. पहिले तर त्यांचा स्वीकार करा. स्वीकार केला ना तरच आपण त्या रेग्युलेट करू शकू. बरेचदा स्वीकारच होत नाही. हा असा वागतो ना म्हणून मला राग येतो, या मुलांपायी मला टेन्शन येतं. बरोबर, ढकललं की संपलं. त्यामुळे ना मुलं जरी आहेत तरी चिंता मला येते हे जेव्हा मी म्हणीन तेव्हा मी त्याच्या नियमाबद्दल विचार करेन. जसं म्हणजे आपण म्हणतोय की परिस्थितीला लेबल लावू नका, ज्या भावना आपल्या मनात येत आहेत त्यांचा आपण स्वीकार करायचा, त्या दृष्टिकोनातून आपलं विचारांशी नातं फुलवायचंय आणि मग तणाव नियोजन करणं केव्हाही शक्य होईल. कारण का आवश्यक तणाव हे जीवनामध्ये गरजेचे आहेतच. मॅडम, खरंच तुम्ही खूप छान छोट्या छोट्या अनुभवातून आम्हाला ह्या भावनांचं विश्व छान उलगडून दाखवलं. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे अतिशय मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.